गाववाले हे घ्या तुमचं बिल. काय वहिनी आवडली ना पिठलं भाकरी? मस्त. हो थँक्यू. हा थँक्यू. 50 रुपये. 50च आहे म्हणजे 4 प्लेट खाल्ले तुम्ही 50 रुपये दिले. तेवढेच आहेत आमच्याकडे. तेवढेच आहेत म्हणजे खाताना नाही आठवलं तेवढेच आहेत ते? सांगत होते मी घरी चला. ऐकलं नाही ना माझं? आम्ही गाववाले आहेत तुमच्या. कुठलं गाववाले? हा लातूर आणि बीडच्या मध्ये 135 किलोमीटरचं अंतर असते. 135 रुपये टेकवा आणि निघा. द्या पटकन. नाही बी काय नाही मी पूर्ण इथं. बाई काय ये बघ काय काय झालं काय काय झालं? या दोघांनी 4 प्लेट पिठलं भाकरी खाल्ल्यात. भारी ना मग. काय बरं आहे आता पैसे नाही म्हणतोय का भाई 50 रुपये दिले. भाई ह्याला वॉकमॅन देऊ काय? ये बाई तू जरा थांबतो काय सारखं मारामारी. गांधीजी वगैरे माहितीत की नाही तुला? हा काय झालं बाई? अरे फक्त 50 रुपये दिलेत. जाऊ दे ना गरीब असेल. गरीब? हॉटेलात येऊन खायचं कळतंय आणि पैसे द्यायचे कळत नाही. हे कसले गरीब? हा भाई या बाईचं बरोबर आहे. हे बघ पाप्या सगळ्यांवर दया करत बसशील ना तर आपल्या खायचे वांदे होतील. बंद करावं लागेल हॉटेल. काय भाई अरे हॉटेल खोलले ना पोलीस चौकी नाही. हे कशाला लावले टायर? चला चौकीत जाऊन बोलू. चला चला वहिनी साहेब तुमचं स्वागत करतो या. चला चला बाई हे बाई, पकड. ह्याला स्वीट डिश देऊया आज. हा. कॅरेमल कस्टर्ड नाही तर कसाटा. नाही आज ह्याला कसाटाच फिक्स. चल बाई चल तू. जरा थांब ना जरा गांधीजींना आठव बघ. बाई आता ठरलंय चुकीला माफी नाही पण शिक्षा काय त्याची ती ठरवा आता. मला असं वाटतं या दोघांच्या हातात वही पेन द्या आणि 100 वेळा लिहायला सांगा यांना. आमचं चुकलं आम्हाला माफ करा बस. शी ही काही शिक्षा झाली का? मग ठीक आहे 200 वेळा लिहायला लावू. मला मराठी येत नाही लिहिता. हो पण खाता येतं ना. जाऊन खाता येतं हॉटेलमध्ये. नाही मग काय शिक्षा द्यायची यांना? काय चापकानी फटके द्यायचे का घोड्याला बांधून असं फरफटत न्यायचे? काय शिक्षा द्यायची? ए राजा बाबू खूप फिल्मी आहेस. हो नो इट्स फिल्मी पण काय म्हणजे बाई जर शाळेतली शिक्षा करणार असू ना तो ओणवे उभं करा नाही तर 100 वेळा उठा बशा. म्हणजे दुसऱ्या दिवशी कळलं पाहिजे की शिक्षा झाली होती काल. नाही त्यापेक्षा एक काम करू. काम करून घेऊ यांच्याकडनं सगळी. अय तू आज सगळी भांडी घासायची आणि तू आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवायचं कळलं का? असं बाई फुल रिस्पेक्ट बाई फुल रिस्पेक्ट. म्हणजे आपलं काम सुद्धा होईल आणि यांना शिक्षा सुद्धा होईल. चला पुढं साहेब. चला 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 या 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 इकडे या. चल 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 चल. पाप्या टेक हर टू द किचन अँड वॉच हर. बाई तू तुझं दुसरं काम बघ ना मी बघतो इकडे. चला 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 दॅट दिस वे. चला. मला तुम्ही त्यांना इथे ठेवून घेतलंय ते अजिबात पटलेलं नाही बरं का. ऐक ना गौरव मी काय म्हणतो जे कॅन्डिडेट्स आपल्याकडे आहेत ना त्यांच्यापैकी कोणाला शेफ म्हणून निवडायचे त्यावर फोकस करूया का आपण? आणा त्या फाईल्स आणा. हा चल. हे 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 पण दोघंच आहे इकडे. हे जे 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 सामान आहे इथे त्यात काय बनवायचं ते बनवा. तंगडी कबाब येतो. ओके मटन चॉप्स. मुर्ग मुसल्लम. ठीक आहे चिकन मोगलाई डिश बनवा. काजू वगैरे घाला काही प्रॉब्लेम नाही. काजू वगैरे घाला. वल्ला वल्ला. नाही येत. अरे नाही येत काय नाही येत.
नाही येत कसं? मी बोललो ना बनवायचं म्हणजे बनवायचं. मला व्हेज येतं. व्हेज येतं? हा घासा खायला पाहिजे यांना, पैसे द्यायला नकोत. हा शेजारी म्हणून आमचेच खिसा कापत होता का? काय हो दादा, लातूरचे ना तुम्ही? लातूर पॅटर्न माहिती असेल ना तुम्हाला? अहो किती हुशार मुलं येतात तिथून. हुशार मुलांचं प्रांत ना तुमचं. आणि असं वेडेपणा करायला शोभतं तुम्हाला? तुमच्या आई वडिलांना कळलं तर काय वाटेल त्यांना? वडिलांमुळे झालंय सगळं. त्यांना अशी भूक लागायची. विठ्ठला म्हणजे वडिलांना भस्म्या झाला होता. खा खायचं. आता पोरं त्यांना बघूनच शिकणार ना, मोठी होणार. मी पण असा खा खातो. म्हणजे खाण्याच्या नादात कळलंच नाही. ताईंच्या हाताला टेस्ट चांगली आहे. पिठलं भाकर चांगली. शानपणा करू नको. मस्का पॉलिश नको, नाही तर बूट पॉलिश करायला लावून तुला. चल बडा मांडणी घास. चकाचक कर एकदम. मग काय खरंच कौतुक करता येते तुझं. आणि असं त्यांच्यावर चिडून काही होणार नाही. त्यांना मदत करूया ना आपण. शिक्षा देऊन त्यांना काही होणार नाही. अगं त्याची पण आई व्हायला जाते तू. तो कोण आहे माहिती तरी आहे का तुला? हा बर अंडा करी तरी. अहो अंड नॉनव्हेज नसतं, अंड व्हेज आहे. नाही येत मला. नॉनसेन्स. काय चाललंय? मला परफेक्शन हवंय, परफेक्शन. गेली 28 वर्ष मी या हातांनी जेवतोय. गेली 28 वर्ष मी या हातांनी जेवण कालवून खाल्लंय. एक घास 32 वेळा चावून खाल्लाय. तुम्ही म्हणता येत नाही? झोमलॅस्टिक जेवणं हे माझं फॅशन आहे. फॅशन नाही, काहीतरी वेगळं आहे. झोमलॅस्टिक जेवणं हे माझं जे काय असेल ते आहे. पण परफेक्शन इज परफेक्शन. मला परफेक्शन पाहिजे. जर तुम्हाला काहीही बनवता येत नसेल तर तुमचा गेम ओव्हर अँड आउट. ताई नाही, तुम्ही रडू नका. मी ते कॅप्टन कुक आमच्याकडे होते ना कामाला, त्यांची ऍक्टिंग केली. ते असे बोलायचे म्हणून. लक्ष्मणला बोलवा ना. लक्ष्मण कोण? माझं मिस्टर. हो मिस्टर कशाला? एवढा मॅटर नाही झालाय. मी जातो हवं तर इकडून ना. सॉरी हा. तुमची शिक्षा. प्लीज. अहो हे ओके काय लक्ष्मण? हो मी लक्ष्मण. कोण लक्ष्या कोण? अगं तो तिचा नवरा आहे. पळून बिळून तर केले नाहीत ना. चला गॉड, गेली का पळून? अरे यार झाली फरार. तुम्हाला सांगत होतो ठेवू नका त्यांना. काही चोरीला बिलेल गेलं नाही ना. बघा आता. वेडीएस का? इथे कोपऱ्यात बसून का रडतीयस? पप्प्याने फटकवलं नाही ना हिला? व्हॉट नॉनसेन्स. पप्या शेक हँड पण करत नाही मुलींना. नाही ना मारलं. एक अगं का रडतीयस? पुरं काय झालंय? माझे मिस्टर कुठे आहेत? काय? अरे स्पष्ट बोल ना जरा तू. अरे ती रडतीये, तू तिचे क्लासेस काय घेतोयस? अरे विचारतोय, स्पष्ट बोल. जे काय कुठे गेलेला? सांगितलं होतं नको खाऊ. नाही ऐकलं ना माझं. आणि एकटीला सोडून गेला मला. काय झालं असतं तर?
अगं मी मुद्दामून गेलो का सोडून? यांनी नेलं म्हणून गेलो ना, नाहीतर मी तुला कधी सोडून जातो का? कधी सोडून जाऊ नको मला, कधीच नाही सोडून जायचं. नाही जाणार, कधीच नाही जाणार. मला घाबरायला होतं ना, भीती वाटते मला. हा, डोळे पुस ना, रडू नकोस. तुला माहित आहे ना, तुला रडताना बघितलं की मला पण रडू येतं. पण तू रडला तर मी गाणं म्हणते ना. हं? पण तू काय नाही म्हणत, गाणं नाही म्हणत, पिक्चर नाही दाखवत, काय नाही करत तू. असं काय करते? त्या दिवशी नाही का मी फोनवर दाखवलं ते मैंने प्यार किया, आणि त्याच्या आधी ते सैराट पण दाखवला. मी गाणं पण बोलतो कधी कधी, मला येतं तसं. शायद मैंने प्यार किया, हाँ हाँ मैंने प्यार किया, शायद. ए बास, दिस इज इट. काय चाललंय तुमचं? हा, मस्करी चालली आहे काही सगळी? हे बघा, हे गार्डन नाहीये, हे हॉटेल आहे आमचं, आणि तुम्ही फसवणूक केली आमची, कळलं ना? भाऊ, मी काय बोलतो, म्हणजे मी हिच्या जवळ थांबू का? मी जेवण बनवतो, म्हणजे आम्ही दोघं जेवण बनवतो. हा, मी हिच्या जवळ नसलो की ही घाबरते. ही मुंबईची नाही आहे ना, म्हणून. थांबू का? हे सगळं झाल्यावर मी भांडी पण घासेन. आम्ही दोघं घासू. अजिबात नाही, अजिबात नाही. अरे कमोन यार गौरव, राहू देत ना यार त्यांना, तुला काय त्रास आहे? बिचाराची अवस्था तरी बघ. ये भाई राहू दे, मॅटर नको उगाच. त्यांच्यावर लक्ष देऊ ना आपण, ते कुकिंग करत असताना. या सगळ्याचा तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे, लिहून घ्या. काय भाई, झालं ना तुमच्या मनासारखं? आता उठा, जेवण बनवा आणि निघा आता. नाही तर माहितीये ना, गौरव दादा चिडला की काय होणार आहे, रट्टे देईल तो आपल्याला. हे लईल जा रे लाड. चला आई साहेब, चला तुम्ही, आणि तुम्ही लागा कामाला. कसली गोड आहेत ना दोघी. नावही साजेश आहे अगदी दोघांना, लक्ष्मण आणि उर्मिला. परफेक्ट आहेत एकमेकांसाठी. ही जोडी उद्या आपल्याला जोडे खायला भाग पाडणार आहे. ये भाई तू असं बोलतो जसं काही इकडेच राहायला आलेत ते कायमचे. भाई एक दिवस आरामात बसून जेवण भेटते तर राहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? हो ना यार, कारण काय क्यूटात ना दोघं, पण रोमॅन्स आहे भरपूर. मला तर त्यांना बघून गोविंदा आणि करिश्माची आठवण आली. एकदम 90s मधली रोमॅन्टिक पेअर वाटतात ते दोघं. हे मला हे सगळं काय कळत नाही. मला एवढंच कळते, जेवण चांगलं बनवायला पाहिजे त्यांनी. मला लय भूक लागली आता. हो ना, ऍक्च्युली त्या सगळ्या मुलींनी जे पदार्थ आणले होते ते खाऊन पोट भरलंय माझं, पण आता थोडं ट्राय करायला हरकत नाही मला. भाई मी पण, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, दोघं एकमेकांची गुलुगुलू बोलतात ना, मीठ मसाला डायरेक्ट डबल नाही टाकला पाहिजे. सो क्यूट. मला फक्त त्यांच्यावर नजर ठेवण्यात रस आहे. अरे मग जा ना, ठेव नजर त्यांच्यावर. एव्हाना गेले असतील पळून. मी पण येते, मी कधीच बघितला नाही असा रोमॅन्स. सो क्यूट यार. आणि ते होल्डिंग हँड्स होणार आहे. ती दाढीवाला आहे ना, ती चिकन मागत होतं. मी मागत होतो म्हणून बरोबर सांगतेस. मी मागतो तेव्हा काळजीने विचारतेस तरी काय? शिक्षा केलीये ना म्हणून सांगतीये.
हो का? मी काय बोलतो, तुला पण मी शिक्षाच केली पाहिजे का? काय करू, पंख्याला उलटा लटकवू का तुला? आपली झोपडीचं चप्पल खाली येईल ना. मग ते काचेवर नाचायला लावू तुला. काय गब्बर आहे का काचेवर नाचवायला मला? गब्बर आहे ना, गब्बर. शोले मध्ये असं येतो ना, तेव्हा असा आवाज येतो. तू रडतेस पण अशीच. शिक्षा कोणती देऊ? घर सोडून पडून आली मी, आई बाबांना सोडून. ही शिक्षा नाही काय? एवढे पैसे गेले, दागिने पण गेले माझे. एवढं चांगलं घर सोडून झोपडीत राहायला आलो, ही शिक्षा काय कमी आहे का? सारखं पैशाचं नको ना बोलू. तुला माहिती आहे ना, एक दिवस मुंबईमध्ये आहे ना, मोठ्या बिल्डिंग मध्ये आपण 26व्या माळ्यावर एक खोली घेऊ. आणि त्याच्या गॅलरी मध्ये आहे ना, मी तुला अंडा करी आणि मस्का पाव खायला घाली. मी व्हेज आहे ना. मी व्हेज आहे ना, माझा भेजा बरोबर खातेस मिटक्या मार. भेजा खाते? ठीक आहे, दुसरी कोणतरी मुलगी बघ. दुसऱ्या मुली रोजच बघतो, पण तुझ्यासारखी गोळ्याची ढेप नाही मिळत ना कोणी. मला हे सहन पाहिजे यार. ते मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते दे. बाई दे ना पटकन, थोडंसं खाऊ तरी दे. रॉयल कारभार. यमी झालंय हा, खूप यमी आहे. ताई, तुम्ही चटणी घेऊन बघा, माझ्याकडची स्पेशल, आवडेल तुम्हाला. आणि तुम्हाला नॉनव्हेज हवं होतं ना भाऊ? बैदा करी घ्याई आणि चिकन पुलाव. हवं तर अजून बनवतो, खासियत आहे आपली. छान झालं हा जेवण. पण मेदू वड्यात 1-2 बेदाणे टाकले असतं ना, तर अजून छान झालं असतं. अन्नदाता सुखी भव. तुम्ही पण खाऊन घ्या ना. नाही, मी बनवता बनवता खाल्लंय. नको ताई, आमची काय ती शिक्षा काय संपली असेल तर आम्ही निघतो. खबरदार, खबरदार, इथून बाहेर पाऊल टाकलं तर टंगड तोडून हातात दे ना तुझ्या. ओके, काय झालंय? सांगितलं होतं ना मी तुम्हाला, मला या प्रांतातला हिरा करेक्ट ओळखता येतो म्हणून. आधी कॅप्टन कुक आणि आता हे 2 हिरे मी ओळखलेत मी. कोण हिरे कोण बाई? हे दोघे? येस, तुमच्या समोर असलेल्या डिशेसकडे नीट बघा. एकीकडे मस्त मराठी रांगडेपणा आहे आणि दुसरीकडे साऊथची शालीन चव. एकीकडे मुंबईचा तडका आहे तर दुसरीकडे ओल्या खोबऱ्याचा गोडवा आहे. एकीकडे मसाल्यांची उत्तम जाण आहे तर दुसरीकडे सजावटीची खाण आहे.
आपल्या खयाली पुलावच्या विश तुमची डिश आमच्यासाठी अजून काय पाहिजे? हे 2 हिरे.